मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता नील खूप अस्वस्थपणे त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्या वेळात सावली मात्र त्याच्याकडे जाते. नीलची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. नीलला मात्र ऐश्वर्यासोबत आता राहायचंच नाहीये आणि असा निर्णय घेतलेलाच असतो. पण घरच्यांना तो काही मान्य झालेला नसतो. त्यावेळी सावली म्हणू लागती, तुम्हाला त्यांच्यासोबत नाही बोलायचं ना तर तुम्ही बोलू नका, पण त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना तुमच्यासोबत काय बोलायचं हे एकदा तुम्ही ऐकून घ्याल ना तर बरं होईल. नीलला मात्र सावली हे सगळं सांगत असते, कारण की ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की नीलला मला बोलायचं आहे आणि एकदा मला त्याला समजून सांगायचं आहे. त्यांनी जर ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर मग त्याला जे करायचं आहे ना ते तू कर म्हणा. त्यावेळी सावलीनं मात्र आता नीलला समजूत काढल्याच्या नंतर बघूया नील मात्र ऐश्वर्याला एकदा बोलण्याची संधी देतो की नाही बघूया आपण नक्कीच. तोपर्यंत सावलीने मात्र आता नीलची समजूत काढलेलीच आहे. नील मात्र आता सावलीचंही ऐकतो की नाही. दुसरीकडे मात्र भैरवी एका व्यक्तीला भेटायला जात असते, कारण की त्या व्यक्तीसोबत तिची फार काळांची ओळख असते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या गाडीसमोर भैरवी गाडी नेऊन उभी करते आणि हॉर्न वाजत असते. त्या व्यक्ती मात्र बाहेर येतो. तो व्यक्ती भैरवीला बघून खूप घाबरतो. तर भैरवी त्याला म्हणू लागते, काय मग मला ओळखलंय का तुम्ही? तर वेळी तो व्यक्ती खूप घाबरून जातो. तर भैरवी म्हणू लागते, एकेकाळी मी तुम्हाला ना एका व्यक्तीला मारण्यासाठी पैसे मोजले होते, आठवतं काय तुम्हाला? चांगलंच आठवत असेल, पण आता तुम्ही इथं बोलायची हिंमत करणार नाही. आता मी जे सांगते ना ते चुपचाप ऐकायचं आणि तेच करायचं. आता त्याच व्यक्तीला मला संपवायचं आहे आणि त्यासाठीच आता तुम्हाला तुमचं तोंड उघडावं लागेल. त्यावेळी आता भैरवीचं असं बोलणं ऐकल्यावर त्या माणसाला काहीच बोलता येत नाही, कारण की त्याच व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याने भैरवीकडून पैसे घेतले होते. त्या पैशासाठीच आता त्याला भैरवीसोबत काहीच बोलता येत नसतं. भैरवी जसं काय म्हणेन त्याला तसंच करावं लागतं. आता भैरवीचा जो काही प्लॅन झालेला असतो, भैरवी मात्र त्या माणसाला सांगू लागते की त्याला असं असं करायचं आहे आणि मेंढरांच्या घरी जाऊन त्याला फक्त माझ्यासोबत यायचे आणि असं असं बोलायचं आहे. तर दुसरीकडं भैरवी आणि त्या व्यक्तीचा प्लॅन झालेला असतो. तर त्यानंतर इकडं त्रिलोत्तमा देवासमोर उभी राहते. सावली आणि अमृता देखील तिथेच असतात. तर त्यावेळी त्रिलोत्तमा त्यांना सांगू लागते की जेव्हा देवासमोर हात जोडून उभं राहा आणि मी जसं सांगते ना तसं म्हणा. की आता त्या देवाला प्रार्थना करू लागता की देवा, आमच्या कुटुंबावरनं अनेक संकट आले, आम्ही त्यावर मातही केला आहे, पण आता इथून पुढे काहीच संकट नको येऊ देऊ, काहीच विघ्न वगैरे काहीच येऊ देऊ नको, सगळ्यांना सुखरूप राहू दे. आता भैरवी त्या व्यक्तीला घेऊन मात्र नेमकी मेंढळीच्या घरीच येत असते. तर अमृता, सावली आणि त्रिलोत्तमा मात्र देवाकडे प्रार्थना करत असता. तर भैरवी मात्र त्यांचं ते सगळं ऐकते. तर भैरवी म्हणू लागते, अगं त्रिलोत्तमा, तू जे करते ना ते चुकीचं आहे, कारण की कोणतंही संकट ना सांगून येत नसतं. आता भैरवीचं असं अचानक येणं बघून त्रिलोत्तमा, सावली आणि अमृताला धक्का बसतो. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.